जालना जिल्ह्यात युतीचा वाद पेटला. अंबड नगर परिषद निवडणुकीत बॅनरवर उपमुख्यमंत्री अजित पवारांचा फोटो नसल्यामुळे युतीमध्ये ठिणगी. शिवसेना शिंदे गटाला दिलेला पाठिंबा अजित पवार गटाने काढून घेतल्याचा चंद्रकांत कारके यांनी केला जाहीर. राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये संघर्ष सुरू असताना या संघर्षाचा नवीन अंक जालना जिल्ह्यातल्या अंबडमध्ये पाहायला मिळत आहे. झालं असं की शिवसेना शिंदे गटाकडून नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ अंबड शहरात माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या बॅनरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार विक्रम काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अरविंद चव्हाण, माजी आमदार शिवाजीराव चौथे यांचे फोटो नसल्यामुळे अंबड येथील राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत कारके यांनी शिवसेना शिंदे गटाला राष्ट्रवादी अजित पवार गटाने दिलेला पाठिंबा तुर्तास काढून घेत असल्याचा माध्यमांशी बोलताना जाहीर केलं. राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे यांची कुठलीही युती नाही. तुर्तास त्यांनी आमचे बॅनर पोस्टर वापरू नये असं देखील कारके यांनी मित्रपक्षाला केलं आहे. पुढच्या 2 दिवसात नगराध्यक्ष पदासाठी कुणाला पाठिंबा द्यायचं हे वरिष्ठ पातळीवर ठरवलं जाईल असं मत देखील कारके यांनी व्यक्त केलं. युतीमध्ये ठिणगी पडली. युती तुटल्याचा फटका कुणाला बसेल हे 3 डिसेंबरपर्यंत अनुत्तरित आहे. आज अंबड शहरामध्ये अब्दुल सत्तार साहेबांची सभा झाली आणि या सभेमध्ये आम्ही जेव्हा बघितलं त्यांचं बॅनर, तर त्या बॅनरमध्ये आमचे आदरणीय नेते लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, मराठवाड्याचे नेते विक्रमजी काळे साहेब, तसेच जिल्ह्याचे नेते आदरणीय अरविंदजी चव्हाण साहेब, आमच्या शहरामधले शिवाजीराव चौथे साहेब, या सर्वांचे कोणत्याही पद्धतीचे फोटो नव्हते. आणि या अगोदर अंबड नगर परिषदच्या या बैठकीमध्ये त्यांनी असं या ठिकाणी प्रचार केला की आमची युती झालेली आहे आणि आमचे फोटो त्यांनी वापरलेले आहेत. तर मी या ठिकाणी असं जाहीर पद्धतीने सांगतो की आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही. त्या पद्धतीमध्ये जिल्हाध्यक्षांनी देखील आम्हाला काही या पद्धतीने बोलले नाही की माझी बोलणं झालेलं आहे. तर शिवाजीराव चौथे साहेब यांनी देखील आम्हाला सांगितलं नाही की यांची आमच्या म्हणजे शिवसेनेसोबत आमची युती झालेली आहे म्हणून या ठिकाणी मी असं या ठिकाणी प्रेस मीडियांना सांगतो की आमची शिवसेनेसोबत कोणत्याही पद्धतीची युती झालेली नाही. तुर्तास त्यांनी जे आमचे पोस्टर बॅनर लावलेले आहेत ते त्यांनी वापरू नये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजच्या सभेमध्ये देखील त्यांनी या पद्धतीनं कोणतेही बॅनर लावलेले नाहीत. म्हणून या ठिकाणी आम्ही जे राष्ट्रवादीचे जे नगरसेवक पदाचे कॅन्डिडेट आहेत, आमचा नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट नसल्यामुळे तुर्तास आम्ही आमचं स्वतंत्र पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं स्वतंत्र पॅनल, त्यामध्ये 9 उमेदवार आमचे आहेत रिंगणात. आम्ही सेक्युलर विचाराचे आहोत, शाहू फुले आंबेडकरी विचाराचे माणसं आहोत. या ठिकाणी आम्ही स्वतंत्र पॅनल लढवत आहोत. आम्हाला मानणारा वर्ग आहे. जनतेनं आमचे कॅन्डिडेट या ठिकाणी निवडून द्यावेत. परंतु आम्ही वरती जो नगराध्यक्ष पदाचा कॅन्डिडेट आहे तो आमचा नसल्यामुळे सध्या आम्ही कुणासोबतही या ठिकाणी युती केलेली नाही. आणि जर करायची असेल तर 1-2 दिवसानंतर आम्ही वरिष्ठांना विचारात घेऊन आम्ही कोणासोबत जायचं नगराध्यक्ष पदासाठी हे वरिष्ठ ठरवणार आहेत. म्हणून तुर्तास तरी या ठिकाणी सर्व जनतेला मी जाहीर असं आवाहन करतो. एक राष्ट्रवादीचा आमचं एक मतदार असल्यामुळे, सेक्युलर मतदार असल्यामुळे मतदाराला देखील विनंती करतो की आम्ही सोबत असलेला पाठिंबा तुर्तास काढून घेत आहोत. एवढंच बोलतो.